मी पाव किलो भोपळा घेतला होता. त्याचं असं वरचं छिलके काढून धुवून स्वच्छ करून अशा प्रकारे याला किसून घेतलेला आहे. 4 कळ्या लसूण घेतलेला आहे मी बारीक सोलून ठेसून. आणि इथे 2 मिडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत. इथे एक मिडियम साईजचं टोमॅटो चिरून घेतलेला आहे. इथे थोडासा हिरवा ठेचा आणि इकडे थोडीशी मी मुगाची डाळ घेतलेली आहे. आपण त्याच्यामध्ये लाल तिखटसुद्धा घालणार आहोत, पण हिरव्या ठेच्यानं त्याला खूप छान अशी चव येते. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यात थोडेसे मोहरी घालून घेतलेले आहे, थोडेसे जिरे घातलेले आहेत. त्यात घालून घेऊया लसूण. नंतर घालूया कांदा. आता घालूया थोडीशी कसुरी मेथी. हातावर मी अशा प्रकारे जर मैत्रिणींना तुम्ही हा भोपळ्याचा किस बनवून जर घातला तर मुलांना कळणारही नाही भोपळा आहे की बटाटा. अगदी बटाट्याच्या किससारखाच दिसतो हा आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागतो. याच्यापासून मी पराठे पण बनवते. पराठ्याला पण जशी भाजी बनवतो ना तशीच बनवायची.